किचनमध्ये काम करताना किती पसारा होतं ना, आजही काहीसं तसं झालं होतं. सगळीकडे पीठ, चटणी, डब्यांचा गोंधळ. पण चला आज सगळं नीट आवरून घेऊयात. ज्वारीचं पीठ मी इथे दळून आणलं होतं. ते डब्यामध्ये ओतून घेताना आधी पेपर अंथरला आहे. त्यामध्ये मी हे डब्बा ठेवला आहे. सगळं पीठ असं ओतून घेतलेलं आहे. मध्ये लागेल तितकं ठेवलेलं आहे. नंतर बाकीचं काढून ठेवलेलं, उरलेलं छान नीट झटकून ठेवलं आहे. पेपर देखील छान झटकून ठेवला. म्हणजे जिथं डब्बे ठेवतो तिथंच तेच घाण झालेलं होतं. पीठ घेताना ज्वारीचं, गव्हाचं सगळं सांडत असतं. ते देखील छान असं छान स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे. खाली ठेवलेले पुठ्ठा देखील छान स्वच्छ साफ करून ठेवलेला आहे. त्यानंतर मी गव्हाचा पिठाचा डब्बा, त्यानंतर चटणीचा डब्बा आणि नंतर आपलं ज्वारीचा डब्बा देखील छान असा ठेवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आज मी लाईफ लेसन सांगते आहे. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला योग्य अंतरावर ठेवायचं, ही समज आयुष्यात खूप उशिरा येते, पण आली की आयुष्यात गुंतागुंत आपोआप सुटून लागते. काही नाती जवळ ठेवण्यासाठी नसतात, ती फक्त शिकवण देऊन दूर जाण्यासाठी असतात. हे कळायला वेळ लागतो. गॅलरी बघू शकता किती अस्ताव्यस्त झाली आहे बलून्समुळे. मी माझ्या मुलाला फोडायला सांगत होते सुरुवातीला, थोडा तो घाबरत होता. मी नंतर त्याला एकदम 2-1 ट्रायल करून दाखवले कसे बलून फोडायचे म्हणून. त्यानंतर तो कॉन्फिडन्स आला आणि तो मग फोडायला लागला. छान कचरा छान साफ करून घेतला आणि बघू शकता किती छान अशी गॅलरी आता दिसायला लागले. घरकाम, मुलं आणि थोडंसं स्वतःसाठी. आज थोडं किचन, थोडा हॉल आणि थोडं स्वतःसाठी काम. थोडी मेहनत घेतली की सगळं हळूहळू नीट होतं आणि मनातलंही एक वेगळं समाधान मिळतं.